श्लोक 30. लेलीयसे ग्रसमानः समन्ताल् लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णू. अर्थ, हे विष्णू, असं म्हणतात सर्व लोकांना आपल्या जाज्वल्य मुखाने ग्रासून टाकीत. तुम्ही जिभा चाटीत आहात, तसेच तेजाने सर्व जग व्यापून त्या तेजाच्या उग्र प्रभा चारवी बाजूला तळपताना इथे दिसत आहेत. विवरण: भगवान श्रीकृष्णाचे त्या विराट रूपाला अनेक मुखे होती आणि ती सर्व अग्नीने प्रज्वलित झालेली अशी दिसत होती. या मुखात जे शिरत होते ते तत्क्षणी मरून जात होते, पण जे आजूबाजूला होते ते कोणीही सुटून जाऊ नयेत म्हणून जणू काही त्या अनेक मुखांनी सगळ्या बाजूनी चाटण्याची आणि ग्रासण्याची क्रिया घडवत होते. जिभेच्या फटक्याने त्या लोकांना आपल्या मुखात ओढून घेऊन त्यांना गिळले जात होते. काळरूपी भगवंताचे मुखातून कोणाचीच सुटका होत नव्हती. या विराट रूपाचे तेज फारच उग्र आणि दाहक भयंकर असे होते. ते सर्व जगाला तापवत होते किंवा जाळायला सिद्ध झाले होते आणि सर्व जगच त्या तप्त रूपाने व्यापलेले दिसत होते. इथे विष्णू हे संबोधन वापरलेले आहे. विष्णू हा शब्द विष म्हणजे व्यापणे या धातूपासून निर्माण झालेला आहे आणि सर्व काही व्यापून असलेले तत्व म्हणजेच हा विष्णू आहे. म्हणूनच त्याची इथे म्हणजे त्या शब्दाची इथे योजना केलेली आपल्याला दिसते. इथे आपण थांबूया.